नमस्कार, आपण बघत आहात युवा आवाज लाईव्ह न्यूज. 27 ऑक्टोबर 2023ला आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन थेट लाईव्ह प्रसारण. अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, गोंदिया जिल्हा, विशेष अतिथि माननीय श्री प्रफुल्ल भाई पटेल माता बहने खड़े हैं, वो भी फूलों से उनका स्वागत करेंगे। इसके बाद में हमारी जो बच्चियां हैं, ये बच्चियां भी पुष्प वर्षा से अतिथियों का स्वागत करेंगे। अतिथि मंच की ओर आएंगे, उसके बाद में मंच के दाईं ओर जो भूमि पूजन का स्थान बना हुआ है, वहां पर जाकर भूमि पूजन करेंगे। उसके पश्चात डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर एवं बिरसा मुंडा इनकी प्रतिमा का माल्यार्पण कर पूजन करेंगे। अतिथियों का स्वागत मंच की ओर हो रहा है, गेट की ओर हो रहा है। अतिथियों का कुछ ही पलों में मंच की तरफ आगमन होते जा रहा है। आप सभी से निवेदन है कि सभी लोग उनका स्वागत करेंगे। आज के इस कार्यक्रम में अतिथि यहाँ पर पहुंच चुके हैं। आज के अतिथियों में प्रमुख रूप से हमारे महाराष्ट्र सरकार के पानी आना हाँ डायरेक्ट अरे पंद्रह भाटो कहाँ है ट्रेन पकड़ना है तो इस तरफ की कूलर को बोला सर थोड़ा साहेब तुम्ही तसे तसे सलाहकार लगता है चला उभे राहा. चला वकील साहब आओ जी ओके सर, रेडी, ओके डन. चला शुभेच्छा. हा चला पुढे मारायचं. हो सर. संजीव बाबू पानी नका करो, मारा ना नहीं साहब ने मार दिया हो गया समय समय को देखते हुए सर ऐसा मैं उनसे विनती करता हूँ। उसी तरह यहाँ पर उपस्थित हमारे पूर्व आमदार संजय जी पुराम, देवरी प्रकल्प के अधिकारी विकास जी राचेरवार, भारतीय जनता पार्टी के भंडारा गोंदिया जिला के समन्वयक भाजपा नेता वीरेंद्र जी बालाभाऊ अंजनकर, आप भी यहाँ पर उपस्थित है। उसी साथ में जो अतिथि अनुपस्थित है उनके नाम मैं ले चुका हूँ। आप सभी लोगों से निवेदन है कि आप इसके पश्चात मंच पर स्थान ग्रहण करेंगे। हनुमत जी भट्टी, राजेंद्र जी गौतम, तिलक चंद जी मड़ावी, जियालाल जी पंद्रे, आप सभी से निवेदन है। उपसभापति छोटू भाई चौधरी, तहसीलदार साहब, आप सभी से निवेदन है कि आप 19 ते 23 9 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज आमगाव बिरसी वसतिगृहाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी बिरसी वासियांचा आग्रह होता, कोणी भी येते ना कुदर मारते, कुठल्याही प्रकारच्या शासनाचं त्या ठिकाणी परियोजन नसताना
वाटेल त्या पद्धतीने कुठल्याही कामाच्या भूमिपूजन करणे, लोकार्पण करणे सध्या आमच्या मतदारसंघामध्ये धंदा धरला आहे. आणि म्हणून मी बिरसी येथील पुष्पाताई सयाम आणि त्यांची पूर्ण महिला टीम यांना मी वचन दिलं होतं की यावेळेस सर्वसाधारण व्यक्ती इथे येणार नाही. ज्यांच्या हातामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा 10,000 करोडचा बजेट आहे आणि तुम्ही जे मागाल आणि ते देण्यासाठी नेहमी तत्पर असतात असे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित साहेबांना मी घेऊन येईन आणि आज मी घेऊन आलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी भूमिपूजन देखील झालेलं आहे. आणि म्हणून आज तुमच्याशी माफी पण मागतो, विशेष करून महिला भगिनीची. बिरसी येथील तुमच्या सुंदर सुंदर डान्स होता, नृत्य होता, गोंडी नृत्य होता, स्वागत गीत होता. पण आता का करू, 5:30 वाजता साहेबाची कुर्ला एक्सप्रेस इथे आमगावला येणार आहे. एक वेळ गाडी गेली तर थांबे नाही. प्रधानमंत्री असेल तरी त्याच्यासाठी गाडी नाही थांबे तर आमच्यासाठी थांबल का? आणि म्हणून मी जाहीर माफी मागतो आपल्या सर्वांना आणि विनंती करतो, मी एकदा तरी पुन्हा, कारण साहेब पालकमंत्री आहेत भंडारा जिल्ह्याचे, केव्हा ना केव्हा ते येणार आहेत. ज्यांना ज्यांना निवेदन द्यायचे आहे ते देऊन टाका चुपचाप, चेंगड न करता. पण मी केव्हा ना केव्हा तरी 1 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात मी साहेबांना घेऊन येणार. आणि त्याच्यामुळे मी जाहीर माफी आपल्या सगळ्यांची मागतो. 2ची वेळ होती, 5:30 वाजून गेले आणि त्याच्यामुळे तुमची अडचण मी समजू शकतो. एवढी तुम्ही तयारी केल्या, पिवळ्या पिवळ्या साड्या घालून, लुगडे घालून माझ्या महिला भगिनी तयार आहेत. पण आता का करू? आणि म्हणून आज एकच स्वागत आणि स्वागत झाल्याबरोबर साहेबांचं भाषण होणार आहे. आणि त्याच्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे, पुन्हा पुन्हा मी माफी मागतो की आज आपल्या मधात आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आदरणीय विजयकुमार गावित साहेब डॉक्टर हे उपस्थित आहेत. वसतिगृहाचे वॉर्डन चव्हाण सर, प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राचेलवार सर, आमचे मंडळाचे अध्यक्ष राजू भाऊ आणि सोयामताई, त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण महिलाचे वॉर्डन त्या सर्वांना विनंती आहे एका वेळेस आपण व्यासपीठावर येऊन साहेबांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं एका वेळेस. कारण साहेबांना पुन्हा अजून तुम्हाला माहित आहे सर्व या, मी ज्यांचे नाव घेतलं, पुष्पाताई, चंद्रकला, तिचं काय नाव आहे, हा अनुकला, चलो अनुसया ये बेटा. हॅलो हॅलो, जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा माननीय नामदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेबांचा. मुलींकडून देखील स्वागत होत आहे आदरणीय मंत्री महोदयांचा. हा माईक चांगला करा, हा माईक चांगला करा पटकन. हॅलो उमेश जी, चला. मुलींना मी समजू शकतो तुमची परिस्थिती, मुलांना मी सुद्धा तुमची परिस्थिती समजू शकतो. पण आज आम्ही कचारगडला गेलो होतो आणि कचारगडला भरपूर वेळ झाला. त्या ठिकाणी गावित साहेबांनी 4 करोड 4 लाख रुपयाचा खूप मोठा त्या ठिकाणी भक्त निवास दिलेला आहे. टाळ्या वाजवा, खूप मोठा. आतापर्यंत कोण्याच मंत्र्यांनी दिला नाही. सरकार आले, सरकार गेले, पण एवढी सुविधा फक्त आणि फक्त आदरणीय गावित साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे. मुलांना तुमच्या शिक्षणा दृष्टिकोनातून सुद्धा आदरणीय गावित साहेब पूर्ण काळजी घेत आहेत. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. बोगस लोक आले तो प्रवेशच नाही आहे, तुम्ही त्याची चिंता करू नका. ओरिजिनल आदिवासी आहेत आणि त्याच्यामुळे आपण निश्चिंत राहा. पुन्हा आपला सगळ्यांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, संपूर्ण बिरसीवासियांच्या. आणि आदरणीय गावित साहेबांना विनंती करतो त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करावं. राष्ट्रीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित या ठिकाणी मंचावर
उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या परिसरातून आलेले सर्व वडीलधारी, माता बंधू भगिनी आणि माझ्या विद्यार्थी बांधमित्रांनो आणि पत्रकार बांधवांनो, या ठिकाणी संजय बोत बऱ्याच दिवसापासून मागणी होती की या हॉस्टेलच्या भूमिपूजनासाठी यावे, कारण की त्यांच्या भागामध्ये जे हॉस्टेल्स आहेत, आश्रमशाळा आहेत, ज्या ज्या ठिकाणी जमिनी आहेत त्या ठिकाणी त्यांनी इमारती बांधाव्या म्हणून माझ्याकडे वारंवार मागणी केली होती आणि त्या अनुषंगाने आपण हे हॉस्टेल मुलींचं या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. त्याचबरोबर या भागातले जितके काही आश्रमशाळा असतील, वसतिगृह असतील, ज्यांच्यासाठी जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणचे सर्व आश्रमशाळा, वसतिगृह मी डिसेंबरच्या महिन्यामध्ये सर्व त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ, जेणेकरून तुम्हाला या भागातील हॉस्टेल, आश्रमशाळा पूर्णपणे बांधकाम होईल. त्याचबरोबर या ठिकाणी मुलींचे वसतिगृह, मुलांचे वसतिगृह हे आपण पाहिजे त्या क्षमतेमध्ये अजून उभारू शकलेलो नाही किंवा मंजूर नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण ठरवलं आहे की जेवढ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जितके काही वसतिगृह आहे त्या वसतिगृहातली क्षमता ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देणार आहे. आपण वसतिगृह कमी पडतात म्हणून स्वयं नावाची योजना आपण सुरू केली. त्या स्वयं म्हणून जी योजना आपण सुरू केली त्याच्यामध्ये फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी आपण ती लागू केली होती. म्हणजे ज्या मुलांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळणार नाही अशा विद्यार्थ्यांना आपण स्वयंच्या माध्यमातून त्यांना निधी उपलब्ध करून देत होतो आणि त्यामुळे बरेचसे त्यांची अडचणी सुटत होते. परंतु आता आपण तालुका लेवलवर सुद्धा ही स्वयं योजना सुरू करतोय, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम बऱ्यापैकी सुटू शकतील. अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये सुविधा आपण उपलब्ध करून देण्याचं काम आपण केलं आहे. मुलांच्या आणि मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टीने आम्ही काही महत्त्वाची पावलं उचलली आहेत. आपण आता जे आश्रमशाळेमध्ये पहिली आणि दुसरी वर्गामध्ये मुलांना आपण प्रवेश देतो तर आपण त्याच्यामध्ये आता त्या भागातली जी भाषा असेल त्या भाषेमध्ये पहिली आणि दुसरीमध्ये आम्ही त्यांना शिक्षण देणार आहोत. व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना आपली लोकल भाषा आणि त्याचबरोबर मराठी, इंग्रजी, हिंदी ह्या चारही भाषा आपण त्यांना आपल्या भाषेमध्ये शिकवणार आहोत आणि अशा पद्धतीने मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी. मुलं मोठ्या प्रमाणामध्ये शिकण्यासाठी क्लासमध्ये यावं, कारण की गळतीचं प्रमाण आहे ते सुद्धा थांबेल. मुलांना आवड निर्माण होईल, त्यांना कळेलही, त्याच्यामुळे मुलं शाळेमध्ये नियमितपणाने येतील म्हणून तीही आपण काळजी घेतो आहे. आपल्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळा आपण मॉडेल आश्रमशाळा तयार करतो आहे. त्या ठिकाणी आपण वाचनालयाची पण सुविधा करतो आहोत आणि त्याच्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा करतो आहे. त्या ठिकाणी लायब्ररी सुरू करतो आहे. त्या मुलांचे मुलींचे जे काही वसतिगृह आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण लायब्ररी त्या ठिकाणी सुरू करतो आहे. त्याच्याबरोबर डिजिटलची व्यवस्था करतो आहे. त्या ठिकाणी कॉम्प्युटर सुद्धा आम्ही उपलब्ध करून देतो आहे, ज्याच्या माध्यमातून मुलांना लायब्ररीच्या माध्यमातून हे डिजिटल केल्यामुळे आपल्याला जगामध्ये काय चाललेलं आहे किंवा तुम्हाला काही अडचण आली एखाद्या विषयाबद्दल, एखाद्या शब्दाबद्दल, तर त्याच्यावर तुम्ही आपण कॉम्प्युटरच्या माध्यमातून किंवा लायब्ररीच्या माध्यमातून तुम्हाला या सर्व गोष्टी शिकायला मिळतील. त्या दृष्टीने आपण हे प्रयत्न सुरू केलेले आहे या ठिकाणी. त्याचबरोबर आपण जे काही भाग आहेत आदिवासी भाग त्याच्यामध्ये काही गावं वस्त्या जोडले गेलेल्या नाही, त्यांचे आपण भगवान बिरसा मुंडांच्या नावानं 12माही रस्ते आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो आहे. आदिवासी बांधवांना आतापर्यंत ज्यांना घरं नाही मिळाली ते ग्रामीण भागामध्ये असतील किंवा शहरामध्ये असतील तर त्या बांधवांसाठी सुद्धा आपण शबरी घरकुल योजनेच्या माध्यमातून आपण घरं उपलब्ध करून देतो आहे. त्यामुळे मला वाटतं की घरांचा प्रश्न आता आपल्याला सुटेल. ज्या ठिकाणी जागा नसेल त्या ठिकाणी आपण पूर्वी 50,000 देतोय. सरकार निर्णय घेत आहे की 1 लाख पर्यंतच्या जमिनी घरासाठी आपल्याला उपलब्ध करून देत आहे. अशा पद्धतीने घरकुलाचाही प्रश्न सुटेल. ग्रामीण भागामध्ये आता मला बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी अर्ज दिले, त्याच्यामध्ये आमच्या गावामध्ये रस्ता नाही, आमच्या गावामध्ये समाज मंदिर आहे, तर त्याच्या बाबतीमध्ये आपण ठक्कर बाप्पा
नावाची योजना सुरू केलेली आहे. ती सर्व पूर्ण ट्रायबल असेल, नॉन ट्रायबल असेल, म्हणजे आदिवासी भाग असेल किंवा बिगर आदिवासी भाग असेल, या ठिकाणी जितके जितके आदिवासी बांधव राहतात त्या आदिवासी बांधवांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आपण निधी उपलब्ध करून देतो. त्याच्यामुळे असं कुठलंही गाव सुटणार नाही की त्या ठिकाणी त्याला मूलभूत सुविधा पाहिजे आणि आपण देऊ शकलो नाही. तर अशा पद्धतीच्या सुविधा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देतोय. बऱ्याचशा ठिकाणी सांस्कृतिक भवन मागे लोक मागतायत. त्याच्यासाठी आता आम्ही 3 टाईपचे सांस्कृतिक भवन द्यायचा आपण निर्णय लवकरच महिन्याभरामध्ये करतोय. त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जे आपण सांस्कृतिक भवन बांधणार त्याच्यासाठी 2 कोटी रुपये द्यायचे, तालुक्याच्या ठिकाणी त्यांना 4 कोटी रुपये आणि बाकीच्या या ठिकाणी आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी वेगळा निधी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून द्यायचा आपण निर्णय केलेला आहे. त्याच्यामुळे हाही प्रश्न त्याच्या माध्यमातून निश्चितपणानं सुटेल. आपण 8वी पासून तर पुढे शिक्षण घेण्यासाठी प्रामुख्यानं जे पदवी परीक्षा आपल्या स्पर्धा परीक्षा आहे, ज्या स्पर्धा परीक्षासाठी आपण 8वी पासून मुलं निवडणार आहोत, 500 मुलं, आणि ते ग्रॅज्युएशन पर्यंत त्या पोरांची निवड करून त्यांना आपण स्पर्धा परीक्षेचं शिक्षण आणि त्याचबरोबर आपण रेग्युलर शिक्षण या काही आपण सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो आहे. अशा पद्धतीने मुलांच्या शिक्षणाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देतो आहे. वेगवेगळ्या योजना आपण शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध होतील अशा पद्धतीची व्यवस्था आपण करतोय. या महिन्याभरामध्ये आपण एक ऍप काढतोय जे सुशिक्षित बेरोजगार मुलं आणि मुली आहेत त्या ऍपवर त्यांचे लोड करणार आहे. त्यांची नावं लोड करायचे, एज्युकेशन आणि त्यांना कुठला व्यवसाय करायचा आहे तर ते त्यांनी टाकलं तर तशा पद्धतीचे व्यवसाय करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देऊ आणि शबरी वित्तीय महामंडळाच्या माध्यमातून त्यांना आपण निधी उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभा राहतील. अशा दृष्टीने आपण विविध उपक्रम करतो आहोत. तर आज घाई गर्दीमध्ये आपल्याशी या ठिकाणी चर्चा करायला वेळ मिळाला, पण निश्चितच मी 2-3 आठवड्यानंतर येईन त्यावेळेला सविस्तरपणानं अजून बोलेल. भरपूर काही योजना आपण देतो आहे, त्याच्या माध्यमातून एक चांगला विकास साधण्याचा प्रयत्न होईल. वैयक्तिक योजना पण आपण देतो आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला काय व्यवसाय करायचा त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ आणि तुमचे जे काही वस्तू बनवाल त्या आपण मार्केटिंग करायला सुद्धा आदिवासी विकास विभाग तुम्हाला मदत करेल. काही बचत गट आहे, बचत गटांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रशिक्षण देऊन आपण त्याला निधी उपलब्ध करून देतो आहे. अशा पद्धतीने भरपूर योजना सुरू करतोय आणि शिक्षणाचे पण निश्चितपणानं तुम्हाला इंजिनिअरिंगला जाणारे किंवा मेडिकलला जाणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्पेशल ट्रेनिंग देऊन त्यांना मेडिकल इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश कसा मिळेल या दृष्टीने तोही प्रयत्न करतोय. खूप काही ठिकाणी चांगल्या रीतीने प्रकल्प अधिकाऱ्यांनी बऱ्यापैकी चांगलं काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्याचाही फायदा होतोय. आमचे प्रकल्प अधिकारी आहेत, त्या प्रकल्प अधिकाऱ्याने या ठिकाणी या भागामध्ये एक चांगल्या प्रकारे ट्रेनिंग देऊन मुलं इस्रोमध्ये पाठवण्याचं हे काम त्यांनी चांगलं केलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने चांगल्या निश्चितपणानं गोष्टी ज्या ज्या करता येईल आपल्या शिक्षणासाठी किंवा आपल्या विकासासाठी निश्चितपणानं आपण करू एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे. शेवटी एकच सांगतो, तुमच्या त्या काही गरजा आहेत एकदा निश्चितपणानं तुमच्या ज्या काही गरजा असेल त्या गरजा आपण निश्चितपणाने आम्हाला सांगा. त्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण निश्चित प्रयत्न करूया. कारण काही गोष्टी अशा हव्या तुम्हाला भेटतील की नाही असं वाटत आहे, म्हणून तुम्ही माघार ते देण्याची आम्ही आदिवासी विकास विभाग गॅरंटी घेईल. परंतु ते दिलेली वस्तू तुमच्या फायद्याची आहे, तुमचं जीवनमान सुधारण्याची आहे, तुमच्या मूलभूत गरजा पुरवणारी असेल ती निश्चितपणानं करेल एवढंच या निमित्तानं सांगतो. मी आलो, माझा सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आपण थांबलात बराचसा वेळ, तुम्हालाही धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा. धन्यवाद आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब. अत्यंत कमी वेळामध्ये सुद्धा तुम्ही आलात. मी विनंती करतो जिल्हा साहेबांनी आता मुलांचा वसतिगृह पण मंजूर केल्या पाहिजे. आपण या ठिकाणी
महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आमच्या जागा पूर्वी उपलब्ध होत्या त्या ठिकाणी मुलांचे असेल मुलींचे असेल ते वसतिगृहाचे बांधकामाला आपण मंजुऱ्या दिल्या होत्या. त्यांचे भूमिपूजन राहिले होते. ते भूमिपूजन आम्ही करून त्याच्या कामाला सुरुवात करतो आहे. त्याचबरोबर अजून मुलांचे असतील किंवा मुलींचे जे काही वसतिगृह किंवा आश्रमशाळा आहेत तिथे आम्हाला आता रिसेंटली जागा उपलब्ध झाल्या आहे. त्याचंसुद्धा डिसेंबरमध्ये बजेट करून त्याच्याही कामाला लवकर सुरुवात करू. सर, कचारगडमध्ये भूमिपूजन केलं आपण त्या संदर्भात काय सांगाल? नाही, कचारगडमध्ये आपण काय केलं होतं, पर्यटन क्षेत्र आहे, श्रद्धास्थान आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण तिथे सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पहिली सुरुवात भक्त निवासच्या माध्यमातून आपण सुरू केलेली आहे. त्याचे सर्वसाधारण 3 कोटी रुपये आपण त्याच्यासाठी उपलब्ध करून दिलं. इतर सुविधा पण त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देतो आहे. एक दुसरा टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वसाधारण 11 कोटीचं आपण नियोजन केलेलं आहे. त्याचासुद्धा आम्ही आता लवकरच मंजुरी देऊ. त्याच्यामध्ये तिसरा टप्पा आहे. ते तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण 14 कोटीचे त्याचे लवकरच जमा देऊन त्याला निधी उपलब्ध करून देऊ, जेणेकरून त्या ठिकाणी जे काही श्रद्धाळू येतील त्यांना राहण्याची सोय असेल, कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्या ठिकाणी म्युझियम असेल, त्या भागातली संस्कृती त्यांना त्या ठिकाणी बघायला मिळेल आणि संस्कृतीचे जतन करण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही ते केलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद. या वसतिगृहाच्या काही दिवसापूर्वी आमदारांनी सुद्धा उद्घाटन केलं. हे काय याला संस्कृतीला धरून नाही आहे. ज्याला जो सुसंस्कृत आहे ते अशा गोष्टी करत नाही. ज्याने करायचं असतं डिपार्टमेंट करून परवानगी घ्यावी लागते. ती परवानगी घेऊन केलं तर त्याच्यामध्ये निश्चितच करू शकतात, पण परवानगी घ्यायची नाही. कोणी येऊन कुदळ मारायचे ही संस्कृती नसल्यामुळे त्याला काही अर्थ नाही.